ललिता मराठी किचन मध्ये आपले स्वागत। आज मी तुम्हाला सांबार आणि वरणापेक्षाही चविष्ट रेसिपी दाखविणार आहे। त्यासाठी घेतलेली सामग्री मी सांगते। तूरडाळ 100 ग्रॅम, चिरलेला कोथिंबीर, तडकासाठी कढीपत्ता, 4-5 हिरव्या मिरच्या, 7 ते 8 पाकळ्या लसणाच्या, 2 मध्यम आकाराचे कांदे, बिया काढून घेतलेली चिंच, तडक्यासाठी मोहरी, चवीपुरते मीठ, हळद, 4-5 लाल टमाटे। आता मी ही तूरडाळ धुवून घेतलेली आहे। आता आपण हे पाणी उकळलेलं आहे त्यात घालू। हे 4-5 टमाटे मी असे बारीक चिरून घेते। आता आपण हे डाळीत घालू। आता या डाळीमध्ये पाव चम्मच हळद आणि 1 चमचा गोड तेल घालू, त्याच्यामुळे डाळ लवकर शिजते। डाळीवर झाकण ठेवून 15 मिनिटं शिजून घेऊ। आता 15 मिनिटं झालेली आहे। डाळ छान शिजून झालेली आहे। या डाळीला जास्त पण शिजवायची नाहीये आणि कमी पण शिजवायची नाही। आता आपण एका भांड्यामध्ये कढईभर तेल घालू, 1 चमचा मोहरी घालू। मोहरी छान तडतडली की आपण कढीपत्ता घालू। आता आपण कांदा चिरून घेऊ आणि तडक्यात घालू। लसूण ठेचून घेऊ आणि तडक्यात घालू। मिरचीला उभे काप करून ती सुद्धा घालू। आता हा सर्व मसाला आपण फ्राय करून घेऊ। कांदा छान लालसर झाला पाहिजे, तेव्हा त्याची चव अप्रतिम लागते। मसाला छान परतून घेतलेला आहे। आता आपण ते शिजवलेली डाळ घालू। आता आपण या बिया काढलेली चिंच घालू, चवीपुरते मीठ घालू आणि अर्धा ग्लास पाणी घालू। सर्व मिश्रण एकत्रित करून घेऊ। झाकण ठेवून एक उकळ काढून घेऊ। हे पहा, भाजी छान शिजून झालेली आहे। आता आपण त्यात कोथिंबीर घालू। गरमागरम तिखट तुरीची डाळ भातासोबत खाऊ। ललिता मराठी किचनला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।